प्रभू येशूच्या मधुर नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यांची निवड केली आणि त्यांना सेवेसाठी तयार केले. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की येशू आपल्या शिष्यांना प्रत्यक्ष सेवेसाठी कसे पाठवतो आणि त्यांना कोणते महत्त्वाचे निर्देश देतो. तो त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी, आजारी लोकांना बरे करण्यासाठी आणि दुष्ट आत्म्यांना बाहेर काढण्यासाठी अधिकार देतो. तसेच तो त्यांना इशारा देतो की या मार्गावर त्यांना विरोध, छळ आणि अडचणीचा सामना करावा लागेल. येशू शिष्यांना शिकवतो की त्यांनी भीती न बाळगता सत्यासाठी उभे राहावे आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवावा. या भागातून आपण शिकणार आहोत की खरे शिष्यत्व म्हणजे काय आणि देवाच्या कार्यात सहभागी होण्याची जबाबदारी काय आहे. तर चला मग आजच्या वचनाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांची उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण मत्तई कृषी वर्तमान अध्याय 10 याच्या 5व्या वचनापासून ते 42व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. या शास्त्र भागात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय 12 शिष्यांची कार्यपद्धती आणि संदेश. दुसरा विषय 12 शिष्यांनी कशाची अपेक्षा केली पाहिजे. तिसरा विषय सर्व शिष्यांच्या जीवनाचे नियमन करणारी तत्वे. यावेळेस आपण मत्तईचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 5 आणि 6 ही वचने वाचणार आहोत. या 12 जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शमरोनांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. या अध्यायातील सूचना सर्वांसाठी किंवा वैयक्तिक सेवा कार्यासाठी नाहीत, तर त्या फक्त इस्रायल राष्ट्रासाठी, इस्रायल घराण्यातील हरवलेल्या मेंढरांसाठी दिल्या होत्या. त्यामुळे या वचनांमध्ये सर्व ख्रिस्तींसाठी दिलेली महान आज्ञा समाविष्ट होत नाही. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 8 या वचनामधील आज्ञेशी तुलना केल्यास आपल्याला यरूशलेम, यहुदिया, शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्षी व्हायचे आहे. पण या अध्यायात येशूने 12 शिष्यांना शमरोन किंवा परराष्ट्रीयांकडे न जाता फक्त इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे जाण्याचीच सूचना दिली होती. आणि त्या 12 शिष्यांचा संदेश हा या प्रकारे असणार होता. यासाठी आपण वाचूया 10वा अध्याय आणि 7वं वचन. जात असताना अशी घोषणा करत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. स्वर्गाचे राज्य जवळ आलेले कसे असू शकते? खुद्द येशू राजाच्या स्वरूपात ते जवळ आले होते. तो स्वतः त्यांच्यामध्ये उपस्थित होता. व्हिक्टोरियन युग संपल्यानंतर ख्रिस्ती जगात आशावाद वाढला. अनेक पंथांनी पृथ्वीवरच स्वर्गाचे राज्य उभारण्याचा प्रयत्न केला आणि हा कार्यभार देवानेच दिला आहे असा त्यांचा विश्वास होता. अर्थात मंडळीचे कार्य स्वर्गाचे राज्य निर्माण करणे नाही. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा तो स्वतःच ते राज्य स्थापन करेल. मंडळी ही जगातून वेगळी केलेली संस्था असून तिचे मुख्य कार्य म्हणजे ख्रिस्ताचे जीवन प्रकट करणे आणि त्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे आहे. आपण जेव्हा ख्रिस्ताचा स्वीकार करतो तेव्हा स्वर्गाचे राज्य आपल्यामध्ये वसते. आता हे लक्षात घ्या की आपला प्रभू त्या 12 शिष्यांना स्वतःकडे असलेल्या अगदी त्याच अधिकारांसह पाठवतो. वाचूया आपण 8वं वचन. रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूते काढा, तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या. या सर्व कृती एकत्रित स्वरूपातच अपेक्षित होत्या. त्यात मेलेल्यांना उठवणेही समाविष्ट आहे आणि त्या विशिष्ट काळ आणि परिस्थितीसाठी दिलेल्या होत्या. आज काही लोक 8व्या वचनाचा आधार घेतात पण पुढील वचनांकडे दुर्लक्ष करतात. प्रत्यक्षात सर्व गोष्टी एकत्रित समजणे आवश्यक आहे. वाचूया आपण 9वं वचन. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबर कशात घेऊ नका. तथाकथित श्रद्धेच्या द्वारे आरोग्य देणारे हे रुग्णालयात जात नाहीत. खरं तर त्यांनी तिथे गेले पाहिजे,
पण गंमत म्हणजे असे लोक सहसा अशा ठिकाणी जातात जिथे देणगी मिळण्याची शक्यता असते. साहजिकच आपण हे वचन त्याच्या योग्य संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या प्रभूच्या 3 वर्षांच्या सेवा कार्यादरम्यान दिलेल्या या तात्पुरत्या सूचना होत्या. त्याच्या सेवा कार्याच्या शेवटी त्याने आपल्या शिष्यांना वेगळ्याच सूचना दिल्या. आपण लुकाचं शुभवर्तमान 22वा अध्याय 35-36 ही वचने वाचूया. आणखी त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला पिशवी, झोळी व पायतणे घेतल्याशिवाय पाठवले, तेव्हा तुम्हाला काही उणे पडले का? ते म्हणाले, नाही. त्याने त्यांना म्हटले, पण आता तर ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी, तसेच झोळीही घ्यावी, आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपले वस्त्र विकून ती विकत घ्यावी. तसेच करिंथकरास पहिले पत्र 9वा अध्याय आणि 14 मध्ये प्रेषित पाऊल म्हणतो, त्याचप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. त्यामुळे आजच्या काळात ख्रिस्ती सेवा कार्याला मदत पुरवावी अशी देव अपेक्षा करतो. मला इतके सुचवायचे आहे की तुम्ही जर मत्तय 10 आणि 8 हे वचन स्वतःला लागू करत असाल तर त्याच्या पुढचे वचन देखील तुम्हाला लागू झाले पाहिजे. ही भाषा कडक वाटेल, पण वचनाचा अर्थ त्याच्या संदर्भातच समजणे फार महत्त्वाचे आहे. त्यावेळी प्रभूने 12 शिष्यांना पाठवताना आणखी काय सूचना दिल्या ते आता आपण पाहूया. वाचूया आपण 11वं वचन. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. हे आपल्या आजच्या काळासाठी तंतोतंत लागू होत नाही. आज एखाद्या शहरात जाऊन योग्य ख्रिस्ती व्यक्ती कोण असं विचारून थेट त्यांच्या घरी जाणे योग्य वाटत नाही. कारण येशू ख्रिस्ताने त्या सूचना त्या काळातील स्थानिक परिस्थितीसाठी आणि मर्यादित कालावधीसाठीच दिल्या होत्या. म्हणून त्यांचा अर्थ त्यांच्या योग्य संदर्भातच समजून घ्यायला हवा. 12 आणि 13वं वचन आता आपण वाचूया. आणि घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो, ते योग्य नसले तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो. या ठिकाणी घर हा शब्द अर्थातच त्या इमारतीसाठी नव्हे तर त्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी वापरला आहे. 14वं वचन. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. आज आपल्याला असे कार्य नेमून दिलेले नाही आणि आधुनिक सुवार्तिकांच्या मनोवृत्ती तशी नसते. अनेक सेवक तसे करीत नाहीत. कदाचित ही सूचना त्या विशिष्ट काळासाठीच दिली होती. पुढं आपण जाऊया. 15वं वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा या प्रदेशाला सोपे जाईल. मत्तयाच्या पुढील अध्यायात न्यायदंडास पात्र ठरलेल्या यापैकी काही शहरांचे पुढे काय झाले हे आपण नंतर पाहणार आहोत. आता आपण 12 शिष्यांनी कशाची अपेक्षा केली पाहिजे या विषयावर थोडक्यात विचार करणार आहोत. पुढे आपण जाऊया. वचन 16. पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. प्रभू आपल्या शिष्यांना साक्षी म्हणून जाण्यासाठी चतुराई आणि निरुपद्रवपणा हे दोन्ही गुण आवश्यक असल्याचे शिकवतो. सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे निरुपद्रवी असणे गरजेचे आहे, कारण एकच गुण असला तर धोका निर्माण होतो. फक्त चतुर असलेले फसू शकतात, तर फक्त निरुपद्रवी असलेले सहज फसतात. पुढे जाऊया. 17वं वचन. माणसांच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील. आजकाल काही चर्चमध्ये शाब्दिक फटके बसण्याची शक्यता असते. 18वं वचन. आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे यांच्यापुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. त्या दिवसांमध्ये जे ख्रिस्ताचे होते त्यांच्या बाबतीत ते निश्चितपणे घडले. तसेच त्यानंतर मंडळीतील अनेकांच्या बाबतीतही घडले आहे. पुढे आपण जाऊया. 19 आणि 20वं वचन.
जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हाला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. माझ्या मते ही वचने अशा लोकांना लागू पडतात ज्यांना येशूने सोपवलेले कार्य करत असताना अटक झाली असता आपल्या उत्तरांची पूर्वतयारी करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. प्रभूने पाठवलेल्या या शिष्यांनी कोणतीही पूर्वतयारी केली नव्हती. आणि जर आपण ही वचने त्या विशिष्ट स्थानिक संदर्भात पाहिली तर आपल्याला त्या बाबतीत कोणतीही अडचण भासणार नाही. दुर्दैवाने असे अनेक लोक आहेत जे ही वचने स्वतःला लागू करतात आणि आपल्या उपदेशांसाठी कोणतीही पूर्वतयारी करत नाहीत. एका सेमिनरीतील एका विचित्र स्वभावाच्या विद्यार्थ्याला वाटायचे की उपदेशासाठी तयारीची गरज नाही. मित्रांनी त्याचा उपदेश ऐकला तेव्हा स्पष्ट झाले की त्याने काहीच तयारी केली नव्हती. विचारल्यावर तो म्हणाला, देवाच्या आत्म्याने मला सुचवले. तेव्हा मित्राने विनोदाने उत्तर दिले, तुझ्या उपदेशाचा दोष पवित्र आत्म्याला देऊ नकोस. तसेच एका पालकाने उपदेशापूर्वी तयारी करत असल्याचे सांगितले, तर दुसऱ्याने मी फक्त पवित्र आत्म्यावर अवलंबून असतो असे म्हटले. त्यावर पहिल्याने विचारले, जर संदेश मिळाला नाही तर? तेव्हा तो म्हणाला, तोपर्यंत जे सुचेल ते बोलत राहतो. आज काही उपदेशक प्रभूच्या सूचनांचा चुकीचा वापर करून चालढकल करतात, जे पवित्र शास्त्राचा विपर्यास आहे. वचनांचा खरा अर्थ समजण्यासाठी त्यांचा मूळ संदर्भ आणि त्या काळातील परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. येशू पुढे काय म्हणतो ते पाहण्यासाठी आपण मत्ते शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 21 वचन वाचूया. भाऊ भावाला व बाप मुलाला जीवे मारण्यासाठी धरून देईल. मुले आईबापांवर उठून त्यांना ठार करतील. ख्रिस्ताच्या या जगात येण्यामुळे मानवांमध्ये फूट पडली. त्यामुळे एकोपा निर्माण झाला नाही. जेव्हा एकाच कुटुंबातील एखादी व्यक्ती ख्रिस्ताचा स्वीकार करते, मात्र कुटुंबातील दुसरी व्यक्ती तसे करत नाही, तेव्हा तिथे विभाजन निर्माण होते. करिंथकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 18 वचनामध्ये पौलाने हेच अतिशय समर्पकपणे मांडले आहे. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असं आहे. पुढे आपण जाऊया. मत्त्याचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 22वा वचन. आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. याचा अर्थ असा होतो की प्रभू आपल्या सेवा कार्याच्या त्या 3 वर्षांच्या काळात आपल्या लोकांचे रक्षण करण्यास समर्थ असेल. त्याचप्रमाणे मत्त्याचं शुभवर्तमान 24वा अध्याय 13 वचनामधील परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल, याचा अर्थ असा आहे की महासंकट काळात देखील प्रभू आपल्या लोकांचे रक्षण करण्यास समर्थ असेल. हे आपण 24व्या अध्यायाकडे वळू तेव्हा पाहणार आहोत. पुढं आपण जाऊया. 23वा वचन. जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा. मी तुम्हाला खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत. मनुष्याचा पुत्र येईपर्यंत हा उल्लेख संपूर्ण जगासाठी नसून फक्त इस्रायल राष्ट्रासाठी आहे. याचा अर्थ तो त्या राष्ट्रासमोर प्रकट होईपर्यंत त्यांच्या सर्व गावांमध्ये संदेश पोहोचणार नाही. प्रभू येशूने इस्रायलचा मोठा प्रदेश व्यापून सेवा केली होती आणि त्या काळात लोकांमध्ये त्याच्याविषयी मतभेदही होते. मत्त्याचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 13 वचनामध्ये त्याने आपल्या शिष्यांना जेव्हा विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात, तेव्हा त्यांनी त्याला अनेक उत्तरे दिली. त्याच्याविषयी प्रत्येकाचे स्वतःचे असे एक मत होते. आजही आपल्या काळातही या जगात होऊन गेलेल्या सर्व व्यक्तींमध्ये तोच सर्वात अधिक वादग्रस्त व्यक्ती ठरला आहे. आता आपण सर्व शिष्यांच्या जीवनाचे नियमन करणारी तत्वे हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आता आपण प्रभू येशू आपल्या शिष्यांना काही सर्वसामान्य सूचना देत आहे. ही तत्वे जरी 12 शिष्यांना उद्देशून देण्यात आली होती तरी
ती इतकी महान तत्वे आहेत की ती तुम्ही आणि मी निश्चितपणे स्वतःला लागू करू शकतो. यासाठी आपण वाचूया 24वे वचन. गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहोत आणि त्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले पाहिजे. जर आपण त्याला प्राधान्य दिले नाही तर आपल्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्याचा परिणाम आपल्या देवाशी असलेल्या नात्यावरही होतो. 25वे वचन. शिष्याने गुरुसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे इतके त्याला पुरे. घर धन्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील. तुम्ही देवाशी एकनिष्ठ असाल तर लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात याची चिंता करू नका. त्यांनी तर प्रभूविषयी चांगले शब्द काढले नाहीत. खुद्द येशूलाच जर दुर्व्यवहाराचा सामना करावा लागला असेल तर त्याच्या शिष्यांना त्याच्यापेक्षा वेगळ्या वागणुकीची अपेक्षा करणे कठीणच होते. पुढे आपण जाऊया 26वे वचन. यास्तव त्यांना भिवू नका, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. प्रियांनो, एक दिवस प्रत्येकाचे जीवन देवासमोर उघड होईल. देव विश्वासणाऱ्यांना न्याय देईल आणि चुकी करणाऱ्यांचा हिशोब घेईल. त्यामुळे बाह्य आणि आंतरिक जीवन दोन्ही शुद्ध व सुंदर ठेवणे आवश्यक आहे. 27वे वचन. जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यांवरून घोषित करा. उजेडात बोलणे किंवा धाब्यांवरून घोषित करणे याचा अर्थ असा की प्रत्येकाला ऐकू येईल अशा प्रकारे एखादी गोष्ट जाहीर करणे आणि प्रभूचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे विविध प्रसार माध्यमे, ज्यांच्याद्वारे एकाच वेळी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होते. 28वे वचन. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिवू नका, तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देवाचे भय बाळगा. पाहूया आपण 29वे वचन. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञे वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. किती सुंदर वचन आहे हे. प्रभू चिमण्यांची काळजी घेतो. तुम्ही कधी चिमणीला निरखून पाहिले आहे का? एका शहरातील चौकामध्ये एक सुंदर कारंजे होते आणि त्या कारंज्याभोवती असंख्य चिमण्या उडत होत्या. माझ्या मनात असा विचार आला की या असंख्य चिमण्यांपैकी एकही अशी नाही जिला परमेश्वर ओळखत नाही. ही खरोखरच किती अद्भुत गोष्ट आहे नाही का? पुढे आपण जाऊया 30वे वचन. तुमच्या डोक्यावरील सर्व केस देखील मोजलेले आहेत. देव तुमच्यावर प्रीती करतो. येशू तुमच्यावर तुमच्या आईपेक्षाही अधिक प्रीती करतो. तुमच्या आईने कधी तुमच्या डोक्यावरचे केस मोजले आहेत का? पण देवाने ते मोजले आहेत. पुढे आपण जाऊया 31वे वचन. म्हणून भिवू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. तो जशी चिमण्यांची काळजी घेतो तशीच तो तुमचीही काळजी घेतो. तुम्ही त्याच्या दृष्टीआड कधीच जाऊ शकत नाही. पुढे आपण जाऊया 32 आणि 33 वचन वाचू. जो कोणी माणसांसमोर मला पत्करेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन. पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. प्रभू येशूला तारणारा मानल्यास योग्य वेळी त्याची साक्ष द्यावी आणि कधीही नाकारू नये. मात्र विचारपूर्वक व परिस्थितीनुसार बोलणे गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी त्याचे नाव घेणे योग्य असेलच असे नाही. वाचूया आपण पुढचं वचन 34. मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो असे समजू नका. मी शांतता आणण्यास नव्हे तर तलवार चालवण्यास आलो आहे. या वचनाची शांतीवादी लोकांना अडचण वाटली आहे. जोपर्यंत जगात पाप आहे तोपर्यंत ख्रिस्त आणि सैतान यांच्यात संघर्ष राहणार. ख्रिस्ताचे पहिले आगमन शांती स्थापनेसाठी नव्हते, कारण अधर्म अस्तित्वात असताना खरी शांती शक्य नाही. पुढे जाऊया आपण 35 आणि 36 वचने. कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे
वैरी होतील. प्रेषित पाऊल हे सत्य अधिक स्पष्ट करण्यासाठी करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय आणि 18 वचनामध्ये म्हणतो, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. सुवार्ता प्रसारामुळे प्रत्यक्षात कुटुंबांमध्ये फूट पडली आहे. विश्वासणाऱ्यांमध्ये ऐक्य आहे, मात्र हेच ऐक्य अविश्वासणाऱ्या जगात मतभेद निर्माण करते. पुढे आपण जाऊया. 37वं वचन. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जोपर्यंत आपण ख्रिस्तासाठी खऱ्या अर्थाने आपले जीवन अर्पण करून किंमत मोजत नाही, तोपर्यंत समर्पणाबद्दल बोलणे योग्य नाही. वैयक्तिकरित्या मी स्वतःला समर्पित ख्रिस्ती म्हणून बढाई मारत नाही, कारण मला वाटते की मी शिमोन पेत्रासारखा आहे. पण मी देवाचे आभार मानतो, तो विश्वसनीय आहे आणि हेच सर्वात अद्भुत आहे. पुढे जाऊया. 38वं वचन. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. आपण स्वतःला पूर्णपणे प्रभूला समर्पित केले नाही तर आपण त्याच्या योग्य ठरत नाही. तरीही आपल्या अपूर्णतेनंतरही तो आपल्याला सोडत नाही, म्हणून त्याच्या प्रती आभारी राहणे आवश्यक आहे. पुढचं वचन 39वं. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावेल, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो त्याला राखील. तो आपले पृथ्वीवरील जीवन आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने जे सार्वकालिक जीवन बक्षीस म्हणून मिळते त्याची तुलना करत आहे. जेव्हा एखादा मनुष्य ख्रिस्ताकडे येतो तेव्हा त्याच्या विश्वासामुळे त्याचा वध केला जाण्याची शक्यता असते. अनेक ठिकाणी हे कदाचित शक्य नसेल, पण काही ठिकाणी मात्र हे शक्य आहे. जो मनुष्य आपले भौतिक जीवन ख्रिस्तासाठी गमावतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, जे त्याला ख्रिस्ताच्या उपस्थितीत घेऊन जाईल. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 8 वचन म्हणतं, आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हाला अधिक बरे वाटते. पुढे आपण जाऊया. 40 ते 42 वचने आपण वाचणार आहोत. जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हाला खचित सांगतो. योहान 15 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने जग त्याचा आणि त्याच्या अनुयायांचा द्वेष करेल हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अधिक लोकप्रियतेची अपेक्षा ठेवू नये. त्याच्या प्रति निष्ठा आणि विश्वासूपणानुसार प्रतिफळ मिळते. संदेष्टा, नीतिमान मनुष्य किंवा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारल्याप्रमाणे प्रतिफळ वेगवेगळे असते. जर तुम्ही त्याला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलेत तर तुम्हाला पूर्ण प्रतिफळ मिळेल. तसेच प्रतिफळे ही विश्वासूपणाच्या आधारावर दिली जातात. प्रियांनो, काय आपण पूर्ण प्रतिफळ मिळवण्यासाठी झटत आहात? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभूची आजच्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस, आणि प्रभूजी तू प्रतिदिनी आमच्यासमोर अशा प्रकारे मार्गदर्शन करून आमच्यातील उणेपणा तू आमच्यासमोर ठेवतो, यासाठी की प्रभूजी या जीवनामध्ये आम्ही परिपूर्णतेकडे आमची वाटचाल करावी. होय प्रभूजी, आम्ही परिपूर्ण असावं अशी तुझी इच्छा आहे, आणि म्हणूनच बापा आम्ही हे तुझं सर्व मार्गदर्शन स्वीकारतो. आणि बापा आम्ही तुला विनंती करतो, आमच्यामधला सर्व उणेपणा तू काढून टाक, आणि तुझ्या इच्छेनं तू आम्हाला परिपूर्ण असं कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की येशूचे शिष्य होणे म्हणजे केवळ आशीर्वाद मिळवणे नव्हे, तर जबाबदारी आणि त्यागही स्वीकारणे आहे. येशूने आपल्या शिष्यांना स्पष्ट सांगितले की या मार्गावर विरोध आणि छळ येईल, पण त्यांनी घाबरू नये, कारण देव त्यांच्यासोबत आहे. आपण पाहिले की येशूने त्यांना शिकवले की त्यांनी देवावर पूर्ण विश्वास ठेवावा, कारण तो त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतो. जो आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही, तो माझ्यासाठी योग्य नाही. या शब्दामधून आपल्याला समजते की खरे शिष्यत्व म्हणजे स्वतःला नाकारून येशूच्या मार्गावर चालणे. तसेच येशूने वचन दिले की जो कोणी त्याच्या नावाने इतरांना स्वीकारतो किंवा मदत करतो, त्याला निश्चित त्याचे फळ मिळेल. यामधून आपल्याला समजते की देव प्रत्येक लहान कृतीलाही महत्त्व देतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशूच्या कार्याबद्दल लोकांची प्रतिक्रिया कशी होती आणि त्यांच्या सेवेला लोकांनी कसा प्रतिसाद दिला. तोपर्यंत धैर्याने आणि विश्वासाने येशूचे अनुसरण करत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. अहो दावीद पुत्र, आमच्यावर दया करा, असे 2 आंधळ्यांनी म्हटले. आजचा प्रश्न: 12 शिष्यांना कोणत्या नगरात जायला येशूने मनाई केली होती? ए. शोमरोन्यांच्या, बी. यरुशलेमेच्या, सी. गालिलच्या, डी. यहुदाच्या. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.